पोहोचलो आहोत लंडन आय जवळ. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे दिसतंय. भलं मोठं असं लंडन आय आहे. आता आम्ही याची राईड करणार आहोत. राईड तर आपण पुढे जाऊन करूच, पण हा आपला कंटिन्यू ब्लॉग आहे. म्हणजे शेवटचा ब्लॉग तुम्ही पाहिला त्यालाच हा कंटिन्यू ब्लॉग आहे. ब्लॉग जरी कंटिन्यू असलं तरी नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करायचं कसं विसरेन. तर हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुमचं सगळ्यांचं इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. जवळ आल्यानंतर लंडन आहे काहीसं असं दिसतं, म्हणजे ते आपल्या डोळ्यात देखील सामावत नाही आहे, इतकं मोठं आहे ते. खरं सांगायचं तर ही माझी दुसरी वेळ आहे. म्हणजे पहिल्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही खूप सारे अट्रॅक्शन वगैरे कवर केले होते इकडचे. म्हणजे लंडनमध्ये काय काय फिरण्यासारखं आहे ते सगळे कवर केले होते. तर त्याचा देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे. पुढचा व्हिडिओ तर तुम्ही बघाच, पण त्याआधी आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत आणि चाललो आहोत पुढे लंडन आयमध्ये बसण्यासाठी. त्या डोअरमधून असं आतमध्ये आल्यानंतर भरपूर मोठी अशी स्पेस आहे इकडे. म्हणजे आरामात 20-30 माणसं बसतील. आणि हे देखील तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल केबल कार, जे नॉनस्टॉप चालू होतं चढताना देखील, तसंच हे आहे. तर हा पॉड तुम्ही बघू शकतात किती मोठा आहे एक पॉड. तर असे 32 पॉड्स आहेत आणि ते पूर्ण एक फेरी घेण्यासाठी 30 मिनिट्स लागतात. म्हणजे ही 30 मिनिट्सची राईड आहे. आणि 30 मिनिट्समध्ये तुम्हाला बसायचं असेल तर मध्ये बेंचेस वगैरे पण ठेवले ज्याच्यावरती तुम्ही बसू शकता. पण बसण्याचा प्रश्नच येत नाही, कारण पैसे देऊन आपण लंडन बघण्यासाठी आलो आहे आणि लंडन आयमध्ये बसल्यानंतर पूर्ण लंडन एकदाच दिसतं. तर ही आहे बोट ज्याची आपण केली होती राईड, उबेर बोटची. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि खालून आपल्याला ट्रेन पण जाताना दिसते. म्हणजे सगळेच जे ट्रान्सपोर्ट मोड आपल्याला इथून पाहायला मिळतात त्या एका मिनटामध्ये. खूपच भारी असा एक्सपिरियन्स आहे. याचा स्पीड खूपच कमी आहे. म्हणजे तुम्हाला कळणार देखील नाही की तुम्ही कधी वर गेलात आणि खाली आलात. पण नकळत 30 मिनिट कधी होतात कळत नाही. तसेच आता आमच्या 30 मिनिट संपत आलेत आणि आम्ही आता खाली उतरतो आहोत. आणि इथून आम्ही आता जाणार आहोत साऊथ हॉलला. तर आता आम्ही पोहोचलो आहोत पॅडिंग्टन स्टेशनला. साऊथ हॉलला जाण्यासाठी इथूनच आपल्याला अंडरग्राऊंड मेट्रो पकडावी लागेल. तर इथे खूप साऱ्या लाईन आहेत. जशा आपल्या मुंबईमध्ये सेंट्रल हार्बर लाईन वगैरे आहे तसे इथे खूप साऱ्या लाईन आहेत. त्याच्यापैकी ही एलिझाबेथ एक लाईन आहे जी की मला खूप आवडते. आणि आता आम्ही निघालो आहोत साऊथ हॉलला. तर साऊथ हॉलमध्ये भरपूर पंजाबी राहतात. सो तिकडे इंडियन लोक पण जास्त आणि इंडियन फूड पण तिथे खूप छान मिळतं. तर साऊथ हॉलला पोहोचून आम्ही सगळ्यात प्रथम जेवणार आहोत, कारण खूप भूक लागली आहे फिरून फिरून. हे मेट्रो तुम्ही आतून बघू शकतात किती छान आहे. साऊथ हॉल स्टेशन म्हणजे लंडनमध्ये असून देखील पंजाबीमध्ये लिहिलेलं आहे. स्टेशनजवळच आम्हाला हे हॉटेल दिसलं ज्याचं नाव आहे सर्वण्ण भवन. साऊथ इंडियन हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज हॉटेल. तर आता आपण इथे ऑर्डर केलेली आहे, पण इथे असं कोणी सर्व नाही करत, तर स्वतःच वाढून घ्यावं लागतं. तर आजचा मेनू आहे बटर दाल तडका, पुलाव आणि पनीरची भाजी आहे आणि नान जेवण. आता आम्ही निघालो आहोत शॉपिंगसाठी. तर साऊथ हॉलमध्ये भरपूर मोठं मार्केट भरतं, पण ते मार्केट मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की ते एकदम दादरसारखं मार्केट दिसतंय. म्हणजे तिकडचे कपडे, तिकडचे दुकानं, तिकडे आजूबाजूला फिरणारी माणसं वगैरे सगळे असं वाटतं की आपण आता सध्या दादरमध्ये फिरतो. ते तर मी पुढे दाखवतेच, पण पुढे आपल्याला दिसतात आहेत आंबे. तर बघूया आपण आंब्यांचा काय भाव आहे सध्या. तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की 22 पाऊंड म्हणजे 2200 रुपयाचा डझन. तर याच्यामध्ये अल्फान्सो पण आहे, म्हणजे हापूस आंबा पण आहे आणि केशरी पण आहे. इथे बाजूच्या शॉपमध्ये मला दिसली इंडियन मॅगी, जी की लीड्समध्ये फार क्वचित बघायला मिळते आणि त्याची टेस्ट इंडियासारखी अजिबात नसते जरी मिळाली तरी. तर इथे बहुतेक अशी इंडियन प्रोडक्ट ठेवले जसे की कुरकुरे वगैरे इंडियाचेच आहेत, जे त्यांची ओरिजिनल टेस्ट पण तशीच लागेल. तर या शॉपकीपरकडे सगळे इंडियाच्या फ्रूट, व्हेजिटेबल्स आणि पॅकेज फूड मिळतात. इवन इकडे बॅकग्राऊंड म्युझिकला पण मला ते हिंदी सॉन्ग ऐकून असं वाटते की मी इंडियामध्येच आहे की ते. शॉप बघा तुम्ही, मला म्हणजे
दादरमध्ये मी फिरली आहे तर तिकडे असे शॉप असतात आणि त्याच्या आतमध्ये असे पुतळे वगैरे लावून ठेवलेले असतात, कपडे वगैरे त्याच्यावरती घालून. तर मला एकदम ते दादरची आठवण झाली कारण मी तिथे राहिलेली आहे. आणि सोन्याची दुकानं वगैरे मी आता लीड्समध्ये येऊन 1 वर्ष झाली पण मला फारशी काही दिसली नाही, पण इथे मला आता दिसतंय चक्क सोन्याचं दुकान. तर भरपूर अशी दुकानं आहे जी आपण दादरमध्ये पाहतो, जसे की दुकानांच्या बाहेर ते स्टॉल वगैरे लावलेले असतात छोटे छोटे ती, किंवा इथे प्लास्टिकचे बकेट वगैरे, इवन चटई देखील इथे विकत मिळते, झाडू वगैरे. तर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या इंडियामध्ये मिळतात त्याही इथे मिळतात, त्यात सहज आणि ते आहे. त्यांची किंमत जरी वेगळी असली तरी त्या UK मिळतातच, तेच खूप झालं. तर असं भलं मोठं मार्केट आहे, ते मी तुम्हाला पुढे हळूहळू दाखवतेच काय काय आहे मार्केटमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ शेअर पण करा. तर इथे मोठे मोठे शॉप तर आहे, शिवाय इथे आपण स्ट्रीट शॉपिंग पण करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकतात की प्लाझो वगैरे त्यांनी असे हँगरला लटकवलेले आहेत. तर ते एक टाईपचं स्ट्रीट शॉपिंगचीच मला आठवण करून देतं. आणि कपडे देखील तुम्ही बघू शकता, म्हणजे इंडियामध्ये आपण जसे कपडे घालतो सगळे तसेच आहे. हे सगळ्यांसाठीच कपडे मिळतात, जसे की लहान मुलांसाठी, जेंट्ससाठी, लेडीजसाठी किंवा लग्नासाठी लागणारे पण भरपूर गोष्टी इथे मिळतात. सोबतच जरीचे साड्या किंवा शालू पण इथे तुम्हाला दिसतं. लहान मुलांचे वेगवेगळे कपडे, शूज वगैरे तसंच इथे तुम्ही बघू शकता ओढण्या, प्लाझो, पायजमा वगैरे सगळं मिळतात. ते वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या साईजचे वगैरे ड्रेसेस, शिवाय पर्स वगैरे सगळं काही मिळतं इकडे. आणि हे दादरसारखं मार्केट वाटतंय की नाही ते सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता टिकल्या वगैरे दिसतात आहेत, म्हणजे लीड्समध्ये तरी असं काही दिसत नाही, कानातले वगैरे. आणि हे आंबे, आता तुमच्या इथे काही आंब्यांचा भाव चालू आहे ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि पाऊस असल्यामुळे इथे झाकून ठेवले, तर हे देखील फील मला फक्त दादरमध्ये मिळायचं, म्हणजे पाऊस येतो म्हणून झाकून ठेवलं आणि पाऊस गेल्यानंतर ओपन केली की लगेच शॉपिंग सुरू वगैरे. तर इथे खेळण्यांची वगैरे पण दुकान आहे. शिवाय इथे मला दिसलेलं आहे पाणीपुरीचं दुकान, म्हणजे चाटचं दुकान आहे ॲक्च्युली. तिथे कॉर्न वगैरे पण आहे, समोसे वगैरे पण आहे. आणि इथे समोर आपल्याला दिसते स्वीटचं दुकान, तर त्याच्यामध्ये भजी, ब्रेड पकोडा वगैरे सगळंच मिळतं. तर इथे एवढी लाईन तुम्ही बघू शकता. तर ही लाईन कशासाठी आहे तर मी सांगते तुम्हाला. इथे भजीसोबतच गरमागरम जिलेबी पण बनते. तर इथे अशी बनते गरमागरम जिलेबी आणि त्याच्यासाठी लाईन लागली आहे भली मोठी. पावसामध्ये गरमागरम भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो. तर इथे लग्नासाठी पण शॉपिंग करण्यासाठी चांगली जागा आहे, म्हणजे इथे हेवी वर्कवाले वगैरे कपडे पण सुद्धा मिळतात आहे. शिवाय कॉटनचे पण कपडे मिळतात आहेत. तर इथे असे चाटचे भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत. आणि शिवाय इथे ड्रेस पीस मिळतात आहेत, रेडीमेड ड्रेसेस मिळतात आहेत. आणि इथे लग्नासाठी वगैरे शॉपिंग करायला भरपूर लोक येत असणार, कारण भरजरीचेच कपडे मला जास्त दिसतात आहेत, जे आपण लग्नामध्ये वगैरे घातले जातात असेच कपडे मला इथे जास्त दिसतात आहेत. आणि त्याचेच मोठे मोठे शोरूम वगैरे इथे आहेत. तर जेवढं मार्केट फिरू तेवढं कमीच आहे, कारण पुढे पण आणखीन खूप मार्केट आहे. पण आम्हाला आज लीड्सला जाण्यासाठी बस पण आहे रिटर्न, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही फिरणार नाही आहे. पटपट आम्ही शॉपिंग करू आणि निघू आमच्या रूमवर जाण्यासाठी. तर आम्ही ज्या रूममध्ये सध्या आता राहतो आहे लंडनमध्ये, त्या रूमची टूर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पुढपर्यंत बघा. आणि आता आम्ही शॉपिंग करतो आणि निघतो रूमवर जाण्यासाठी, कारण तिथून लवकरात लवकर आम्हाला निघून बस देखील पकडायची. आणि हे दुकान फक्त तुम्ही बघा, म्हणजे ह्याच्याकडे सगळं आहे. मेहंदीचे कोण आहेत, इलास्टिक दिसते आपल्याला, टिकली, इवन आर्टिफिशियल गजरे वगैरे सगळे, म्हणजे जे इंडियामध्ये सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मिळतात, सेफ्टी पिन, मेहंदी पण रेडीमेड दिसते, म्हणजे जी छापली की आपल्या हातावरती उमटेल. आणि ते रंगीबिरंगी
पेंट वगैरे, इवन त्या व्हाईट कलरच्या दोऱ्या असतात त्या देखील मिळतात. त्या म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट पण इथे साऊथ हॉलमध्ये सहज मिळते. ते पुढे आम्हाला दिसली एक सायकल जी एवढी कलरफुल आहे, आणि इथे कॉट पण आम्हाला दिसले, म्हणजे फुल इंडियाचा फील येतो इथे आल्यानंतर. तर आता लवकरच आम्ही निघतो आमच्या रूमवर जाण्यासाठी आणि आपण करूया तिथे आमच्या रूमची टूर. तर ही आहे आमची रूम. एंट्री केले इथे लॉक दिसतं, जिथे तुम्हाला चावी मिळेल. तर पासवर्ड आधी त्याच्यामध्ये टाकावं लागतं आणि देन मग तुम्हाला त्याच्यामध्ये चावी मिळेल. चावीने डोअर ओपन करून आम्ही आतमध्ये आलो. तर अशी जिने होते, जिन्यातून खाली उतरून आम्ही खाली आलो. तर इथे समोर एक मोठा आरसा दिसतो आहे आणि याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक रूम दिसते. तर ही आहे मास्टर बेडरूम. त्या मास्टर बेडरूममध्ये आपल्याला आरसा, त्याच्या खाली टेबल, बेड आणि इथे वॉर्डरोब दिसतं आहे. वॉर्डरोबच्या या साईडला आपल्याला वॉशरूम आणि बाथरूम दिसतं आहे. तर हा कॉम्पॅक्ट फ्लॅट असला तरी सगळ्या सुविधा याच्यामध्ये करून ठेवलेल्या होत्या. हे बाथरूम आहे. इथे आयर्न टेबल आणि टेबल फॅन पण दिलेला आहे त्यांनी. आणि हा आरसा तुम्ही बघू शकतात किती मोठा आहे. तर समोर गेल्यानंतर समोर लिव्हिंग रूम आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला एक बेडरूम आहे. तर तो छोटा बेडरूम आहे. आधीचा पहिला तो मास्टर बेडरूम आहे. तर या बेडरूममध्ये सुद्धा डबल बेड आहे आणि इथे वॉशरूम आणि वॉर्डरोब पण आहे. तर इथे जितके माणसं येणार त्यानुसार रूम बुक करावी लागते. तर आम्ही 4 जण होतो म्हणून 2 BHK बुक केला होता. आणि ही आहे लिव्हिंग एरिया. तर लिव्हिंग एरियामध्ये मोठे असे सोफे आहेत, टेबल पण आहे आणि समिया इथे बसून TV बघते. त्याखाली आहे ते फायर एक्सटिंग्विशर. सुविधा होत्या आणि जवळ असल्यामुळे आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा खूप बरं पडलं. तर हा आहे किचन. तर किचनमध्ये सुद्धा डिशवॉशर, वॉशिंग मशीन, ओव्हन, खाली छोटासा फ्रीज, टोस्टर आणि या साईडला कबडमध्ये छोटीशी भांडी होती थोडी. आणि या साईडला आहे गॅस, मायक्रोवेव्ह वगैरे सगळ्याच सुविधा त्यांनी करून दिल्या होत्या. आणि इथे बेसिन आणि थोडीशी भांडी वगैरे. तर असा होता आमचा रूम.